आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही, आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही, त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही. रात भर ट्विटर ट्रेंड कर रहा था कि महाराष्ट्र में राजनीतिक भूकंप होने वाला है और आज ही होगा या सोमवार होगा, बहुत से पत्रकार. अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई, ये भूकंप क्या है मुझे तो बताओ. जो भूकंप हम करने वाले हैं ऐसा बोला जाता है, तो उसका सस्पेंस हमारे लिए तो छोड़ो, हमको तो बताओ कि किसके बारे में बातचीत चल रही है. अगर कोई अच्छा नाम होगा तो हम भी उसका पीछा करना चालू करेंगे. रिमोट हा तुमच्या हाती असतो. ऑपरेशन कधी होत आहे खरंच कुणाला कळत नाही. मात्र सर येणाऱ्या काळामध्ये ते ऑपरेशन होणार आहेत. असं आहे की निवडणुकीमध्ये काही प्रवेश वगैरे होतच असतात, काही कमी अधिक भूकंप होतच असतात. आज तरी असं कोणी नाही, किंवा ज्या माणसांना तुम्ही संशयाच्या घेण्यात उभे करताय, टू बी फेअर टू देम, त्यांच्यापैकी कोणी नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, संभाजीनगर असेल, धाराशिव म्हणते नेमकं थांबलंय कुठं, कधीपर्यंत होईल काय अंदाज नाही. खरं तुम्ही म्हणता अशा 4-5 जागांवर आमचं अडलेलं आहे. काय असतं की एक जागा अडली की 3 जागा अडतात, कारण मग ही यांची असेल तर ती त्यांची असते. तर त्या हिशोबाने पण मला असं वाटतं की म्हणजे आता आमच्या सीट्स देखील घोषित झाल्या, कदाचित काही सीट्स राष्ट्रवादी देखील आज उद्या घोषित करेल. त्यामुळे फार अडलाय अशी परिस्थिती नाही आहे, थोडंसं अडलं आहे. 1-2 दिवसात सॉल्व्ह. पार्टी ज्वाइन कर सकते हैं क्या, चर्चा के लिए संभावना है? आप बताइए क्या, कितना तक सचे वो आपके संपर्क में है? कौन? अमित देशमुख. कहीं से भी मेरे संपर्क में अमित देशमुख नहीं है. उनके भारतीय जनता पार्टी के प्रवेश की कोई चर्चा नहीं है. मुझे ऐसा लगता है कि देखिए कोई हमारा विरोधी भी है, तब भी उसको बिना कारण के संशय के घेरे में लाना ये ठीक राजनीति नहीं है. सूरज पिछले 4 महीने से लगातार कांग्रेस एनसीपी की बैठक चल रही थी, लेकिन अब फ्रेंडली फाइट की बात आ गई है. इसको कैसे देखते हैं? 4 महीने फिर बैठक का बैठक देखी झाली. देखिए चाहे वो महाविकास आघाड़ी हो चाहे इंडिया अलायंस हो, ये फ्रेंडली फाइट ही है. ये सब फ्रेंड करके बैठते हैं, एक दूसरे से फाइट करके वापस जाते हैं.